महाराष्ट्रातील क्रीडा चळवळीचे आधारस्तंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं आज भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेत उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला। अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या नावानं भव्य, आधुनिक आणि सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुल उभारण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली। या घोषणेमुळे क्रीडा क्षेत्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या शोकसभेस महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार श्रीकांत जोशी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार किशोर पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या शिखर समितीचे अध्यक्ष सचिन मुळे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव डॉक्टर उदय डोंगरे तसेच छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाकळे यांनी आपल्या मनोगतातून दिवंगत अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला। आज अजितदादांना आपण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता एकत्र आलोय। पण श्रीकांतजी, खरोखर सांगू, एक दिवस अगोदरच नांदेडमध्ये आमची भेट झाली होती आणि मी ते थोडंसं देवेंद्रजींच्या अगोदर आले आणि मीटिंग हॉलमध्ये बसून बोलत होतो। मी त्यावेळेसच अजितदादांना एक आठवण करून दिली। अजितदादा, मी पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलो होतो 4 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी आमदार होतो मी, तर मला 8 वाजताची वेळ दिली होती त्यांनी। 7:45ला मला फोन आला त्यांच्या पीएचा, साहेब अजितदादा तुम्ही वाढ बघताय। हे इतकं परफेक्शन ऑफ वर्क होतं आणि मी पोचलो तर बरोबर 8 वाजता त्यांनी करेक्ट मला जो टाईम दिला होता त्या टायमावर भेटले। माझं काम तसं शिकायचे तुम्ही सांगितलं, त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात पण मला सक्सेस होते, शहराच्या विकासाच्या विषयावर चर्चा होती आणि मला सांगायला आनंद होतो की ते ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत आणि मी आपल्या गरवारे स्टेडियमचं जे नूतनीकरण आणि त्याच्याकरता जो लागणारा निधी होता तो 140 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो की दादा तुम्ही आम्हाला याच्यात फायनान्स मिनिस्टरला मदत करा। मला सांगायला आनंद होतो, जसं तुम्ही म्हणता ते विरोधी पक्षात पाहिजे किंवा असं कधी विचार नाही करायचा। त्यांनी 4 दिवस तत्कालीन असं सांगितलं की मी एका टप्प्यात तुला पैसे देणार नाही सावे, पण तुला 3 टप्प्यात मी ह्याला निधी उपलब्ध करून देईल, असं त्यांनी त्याच्यावर एक लिहून मला ते फाईल सांगण्याचा उद्देश आहे की एखादी गोष्ट करायची तर ती कधीही राजकीय मतभेद किंवा हे न ठेवता ते नेहमी करायचे। आणि खरोखर अतिशय म्हणजे आज या 3 वर्षात त्याच्याबरोबर आज मंत्री म्हणून त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली। खरोखर सांगतो, कुठलाही निर्णय घ्यायचा तर रोखोक यस और नो, व्होट म्हणजे एखादी गोष्ट पेंडिंग ठेवावी असं कधीच त्यांनी केलं नाही आणि अतिशय शिस्तबद्ध आणि टाईम तर पाहणारे म्हणजे अनेक वेळा आमच्या अनेक बैठकांच्या सर्वात पहिले उपस्थित राहणारे पण असेल तर बैठकीत म्हणणारे म्हणजे दादा आम्ही मंत्री असून आम्ही थोडंसं विषय पण ते 5 मिनिटं अगोदर हजर असायचे। सांगण्याचा उद्देश की अतिशय शिस्त हे व्यक्तिमत्व होतं, टायमिंगचं खूप अतिशय महत्त्व होतं।